गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव यांनी काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका क्लिपचा टाइम्स डिजिटलकडे खुलासा करताना स्पष्ट शब्दात सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावर उपद्व्याप करण्याचा प्रयत्न सुरू असून भास्कर जाधवांची क्लिप कोणाकडे असेल तर ती समोर आणावी। जे मी बोललो नाही त्यांची चिंता मी कशाला करू। ज्यांना कोणाला जे काही करायचंय त्यांनी ते खुशाल करावं, मी याची फारशी दखल अजून घेतलेली नाही, असं सांगून आमदार भास्कर शेठ जाधव यांनी या विषयाला पूर्णविराम दिलाय। की तुमच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यासाठी त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी तुमच्यावरती, तर नक्की हा विषय काय आहे ह्याचा आपण जरा खुलासा करावा। असं आहे की खरं तर या विषयावर मी या क्षणापर्यंत एकही शब्द बोललेलो नाही, परंतु रत्नागिरी टाइम्स सारखा एक जबाबदार चॅनल हा मला प्रश्न विचारतोय म्हणून मी याच्यावर उत्तर देतोय, त्यापेक्षा मी याच्यावर उत्तर दिलंच नसतं। जे कोणी माझ्यावर आरोप करतायत ते कोण आहेत, तर ते वंचित बहुजन विकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी आहेत। वंचित बहुजन विकास आघाडी जो पक्ष आहे ना, त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत। त्याच्या बाजूला कोण लोक बसलेत आरोप करणारे आहेत, ते त्यांच्या बाजूला शिंदे गटाचे लोक बसलेत। याचा अर्थ पहिलीच गोष्ट ही सिद्ध होते, हे सगळं राजकारणाकरता चाललंय। निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे उपद्व्याप सुरू आहेत की मी बौद्ध समाजाबद्दल काहीतरी अपमानकारक बोललो आणि त्याचं भांडवल करायचं आणि ते माझ्या निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होतोय का, असा केविलवाणा तो प्रयत्न सुरू आहे। माझा प्रश्न हा आहे की भास्कर जाधव बौद्ध समाजाबद्दल काय बोलले याची क्लिप कुठे आहे, याचा पुरावा तुमच्याकडे कुठे आहे? क्लिप त्यांच्याकडे नाहीये, दाखवा। भास्कर जाधवांचे हे उद्गार आहेत, तुम्हीच तुमच्या समाजाबद्दल मी म्हणतो तुमच्या समाजाची बदनामी तुम्हीच करताय। भास्कर जाधवचे हे उद्गार आहेत, भास्कर जाधव हे बोलले असा आमच्याकडे हा पुरावा आहे। काय आहे? काय जसं रामदास कदमांनी मुस्लिम समाजाबद्दल जे काही घाणेरडे उद्गार काढले त्याच्या क्लिप सगळीकडे आहेत, तसं भास्कर जाधव बोलले हे कोण बोलतंय? माझ्यावर आरोप करणारे बोलतायत। आता आरोप करणाऱ्याने आरोप करायचा आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, एवढे लोक वेडे आहेत का? तुम्ही पत्रक काढता, तुम्ही एसपींच्याकडे जाता, तुम्हीच या ठिकाणी माझ्या विरोधात क्लिप व्हायरल करता। माझी क्लिप कुठे आहे? माझं वक्तव्य कुठे आहे? माझं लिखाण कुठे आहे? माझं भाष्य कुठे आहे? आणि म्हणून जे कोणी काय मोर्चा काढायचं म्हणतायत, जे कोणी गुन्हे दाखल करायचं म्हणतायत, त्यांनी काय वाटेल ते करावं। मला त्याची फार दखल घेण्याची गरज नाही, की मी आज स्पष्ट सांगतो, आणि मी घेतलेली सुद्धा नाही। कारण जी गोष्ट मी केलीच नाही त्याच्याबद्दल मी चिंता कशाला करावी? आणि त्याच्या उपर 4 दिवसापूर्वी रामपूरला एक संपूर्णपणे आपण आरपीआय म्हणा, बौद्ध समाज म्हणा, अशा लोकांचा एक मेळावा घेतला। त्या मेळाव्यामध्ये माझ्या घराण्याची पुरोगामी विचारांची परंपरा काय आहे ती मी स्पष्टपणे सांगितली, ती सुद्धा दाखवली पाहिजे लोकांनी। आणि म्हणून हा ज्यांचा कोणाचा प्रयत्न आहे, खरोखर जर मी काही बोललो असेल आणि समाजाला जर न्याय द्यायचा असते तर हजारो पत्र काढून जिल्ह्यात का वाटता? भास्कर जाधव बोलले म्हणून कोणाच्या खर्चानं तुम्ही घरोघर नेऊन पत्र वाटता? कोणाच्या खर्चानं वाटता? तुमच्या बाजूला शिंदे पक्षाचे लोक, शिंदे शिवसेनेचे लोक, तुम्ही बहुजन पक्षाचे लोक, त्यामुळे तुम्ही समाजाचं हित बघताय का तुमचा पक्षीय अजेंडा हा राबवताय हे लोकांना कळतं। त्यामुळं तुम्ही विचारलात म्हणून मी खुलासा केला, यापेक्षा मी फार या गोष्टीवर काय भाष्य केलं नाही आणि मला आवश्यकता वाटत नाही। धन्यवाद साहेब। हे होते आमदार भास्कर जाधव, दिलखुलासपणे त्यांनी टाइम डिजिटलशी संवाद साधलाय। आपण आपल्या ह्याच्यामध्ये काय अजून विकास करणार, की कोणते कोणते प्रोजेक्ट अजून आपण गुहागरमध्ये आणणार, गुहागरच्या जनतेवरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे असंही त्यांनी सांगितलंय। टाइम डिजिटलसाठी उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।